क्लासमध्ये आपण थर्मोडायनामिक्सच्या बेसिक कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास केला। आज आपल्याला टाइप ऑफ प्रोसेसच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे। मग टाइप ऑफ प्रोसेसच्या संदर्भात माहिती अभ्यास करण्याच्या पूर्वी आतापर्यंत आपण काय काय अभ्यास केलं, तर थर्मोडायनामिक्सच्या बेसिक कन्सेप्टच्या संदर्भात माहिती अभ्यास करत असताना आतापर्यंत बघितलं आपण की थर्मोडायनामिक्सचा अभ्यास ज्या पोर्शनवर आपण करतोय त्या पोर्शनला आपण सिस्टीम असं म्हटलं। त्याच्या बाजूचा भाग की ज्या ठिकाणी एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन घडून येतं, एनर्जीचं क्वांटिटिव्ह रिलेशनशिपचा आपण अभ्यास करतोय त्या पोर्शनला आपण सराउंडिंग असं म्हटलं। आणि एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन हे सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन घडून येतं। मग जेव्हा जेव्हा एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होईल तेव्हा सिस्टीम मध्ये जे काही मॅटर असेल त्यांच्या फिजिकल आणि केमिकल चेंजेस घडून येतील आणि हे चेंजेस जे घडले त्यांचा अभ्यास करण्यासाठी सिस्टीमच्या 4 क्वांटिटीचा आपण सेट घेतला आणि त्या 4 क्वांटिटीच्या सेटला आपण त्या सिस्टीमचं काय म्हटलं, स्टेट ऑफ सिस्टीम असं आपण मागच्या क्लासमध्ये काय केलंय, अभ्यास केले। मग स्टेट ऑफ सिस्टीम म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर। जेव्हाही आपण सिस्टीमच्या संदर्भात अभ्यास करायला घेतोय तेव्हा एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळं त्या सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहत नाही, तो काय होतो, चेंज होतो। आणि यालाच आपण मागच्या क्लासमध्ये अभ्यास करत असताना म्हटलं होतं चेंज ऑफ स्टेट। फॉर एक्झाम्पल की आपण एक सिस्टीम घेऊया आणि त्या सिस्टीमचा स्टेट कन्सिडर करूया आपण स्टेट नंबर फर्स्ट की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स मी घेतले N1, प्रेशर कन्सिडर केलाय P1, व्हॉल्यूम कन्सिडर केलाय V1 आणि टेम्परेचर काय घेतलंय मी T1। जेव्हा ही एनर्जीचं काय घडून येईल, ट्रान्सफॉर्मेशन, तेव्हा त्या सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहणार नाही, तो का होईल, चेंज होईल। वन इक्विलिब्रियम स्टेट इज कन्वर्टेड इनटू द अनदर इक्विलिब्रियम स्टेट, म्हणजे स्टेट नंबर फर्स्ट इज कन्वर्टेड इनटू द स्टेट नंबर सेकंड आणि स्टेट नंबर सेकंड मध्ये रूपांतर होत असताना N1 चं रूपांतर N2 मध्ये होईल, P1 चं रूपांतर P2 मध्ये, V1 चं रूपांतर V2 मध्ये आणि T1 चं रूपांतर कशात होईल, T2 मध्ये। म्हणजेच वन स्टेट इज कन्वर्टेड इनटू द अनदर स्टेट। आणि हे केव्हा घडून येईल, जेव्हा एनर्जीचं काय होईल, ट्रान्सफॉर्मेशन, तेव्हा त्या सिस्टीमचा स्टेट तोच न राहता ते स्टेट काय होईल, चेंज होईल। आणि यालाच आपण काय म्हटलं होतं, चेंज ऑफ स्टेट। मग आता या ठिकाणी बघा, एका स्टेटचं काय आलं, दुसऱ्या स्टेट मध्ये रूपांतर झालं। वन इक्विलिब्रियम स्टेट इज कन्वर्टेड इनटू द अनदर इक्विलिब्रियम स्टेट, म्हणजे ट्रान्झिशन ऑफ वन स्टेट टू द अनदर स्टेट इज नोन ॲज द प्रोसेस। आणि यालाच आपण काय म्हणते, प्रोसेस। म्हणजे प्रोसेस म्हणजेच काय, तर ट्रान्झिशन ऑफ वन इक्विलिब्रियम स्टेट टू द अनदर स्टेट, म्हणजे एका स्टेटचं काय व्हायला दुसऱ्या स्टेट मध्ये जे रूपांतर व्हायला लागलं यालाच आपण काय म्हणतोय, प्रोसेस। आणि या थर्मोडायनामिक्सच्या वेगवेगळ्या टाईपच्या प्रोसेस असतात आणि या प्रोसेसच्या कन्सेप्टच्या संदर्भात आज आपल्याला काय करायचंय, माहिती अभ्यास करायचा आहे की टाइप्स ऑफ प्रोसेस, की प्रोसेसच्या कोणकोणत्या टाईप आहे, एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेट मध्ये होत असताना काय कंडिशन असतात, काय घडतं, कोणत्या कंडिशनच्या आधारे एका स्टेटचं काय होतं, दुसऱ्या स्टेट मध्ये रूपांतर होतं आणि त्यालाच आपण काय म्हटलंय, प्रोसेस। आणि त्यांच्या टाईपच्या संदर्भात आपण माहिती अभ्यास करतोय। तर टाइप्स ऑफ प्रोसेस की सिस्टीमचं एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेट मध्ये होण्यासाठी जे काही प्रोसेस असतात ते कोणकोणत्या टाईपचे असतात, तर पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस, तर दुसरी प्रोसेस आहे आयसोबेरिक प्रोसेस, तर तिसरी प्रोसेस आहे
आयसोकोरिक प्रोसेस, चौथी आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि पाचवी प्रोसेस आहे रिव्हर्सिबल प्रोसेस. या 5 प्रोसेसच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण माहिती अभ्यास करूया. त्याच्यासाठी सर्वात पहिले आपण अभ्यास करूया व्हॉट इज द आयसोथर्मल प्रोसेस. तर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय? इट इज अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ अ सिस्टम रिमेन द कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी. then that process is known as the isothermal process. म्हणजे अशी एक प्रोसेस की ज्यांच्यामध्ये एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना त्या सिस्टीमचा टेम्परेचर कसा असेल? कॉन्स्टंट. म्हणजे टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, की टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, then that process is known as the आयसोथर्मल प्रोसेस. की या ठिकाणी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना त्या सिस्टीमचा जो स्टेट असेल, स्टेट म्हटल्याबरोबर 4 क्वांटिटीचा सेट, तो म्हणजेच काय? नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. या 4 क्वांटिटी पैकी जर त्या सिस्टीमचा टेम्परेचर कॉन्स्टंट असताना एनर्जीचं काय आलं? ट्रान्सफॉर्मेशन, तेव्हा त्या सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहणार नाही, तो काय होणार? चेंज होणार. की एका स्टेटचं या ठिकाणी दुसऱ्या स्टेटमध्ये या ठिकाणी रूपांतर होईल. म्हणजे वन स्टेट इज कन्वर्टेड इनटू द सेकंड स्टेट ड्यू टू द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, बट टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन. then that process is known as the isothermal process. तेव्हा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? आयसोथर्मल प्रोसेस. की टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट बट द एनर्जी आर ट्रान्सफर, आणि तेव्हा त्या ठिकाणी त्या सिस्टीमचा एका इक्विलिब्रियम स्टेटचं काय होतं? दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर होतं. तेव्हा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? आयसोथर्मल प्रोसेस. आणि जेव्हा ही आयसोथर्मल प्रोसेस असते तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा काय राहते? कॉन्स्टंट राहते. म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, देन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम आर ऑल्सो रिमेन द कॉन्स्टंट. आता या ठिकाणी बघा की आयसोथर्मल प्रोसेस नेमकं कशाला म्हणायचंय? की फॉर एक्झाम्पल की या ठिकाणी आपण एक बीकर घेऊया आणि एक बीकर मी घेतलं, त्या बीकर मध्ये मी बर्फ घेतला आणि बर्फ असणारं बीकर आपण टेबलवर ठेवून दिला. आता टेबलवर ठेवलेला जो काही बीकर आहे त्याच्यामध्ये काय घेतलंय? आपण बर्फ घेतलेला आहे. थोड्या वेळानंतर आपलं ऑब्झर्वेशन करेल त्या बीकर मध्ये बर्फच राहणार आहे का? नाही, तो बर्फ काय होतो? वितळतो. म्हणजेच या ठिकाणी जे आपण बर्फ घेतला होता तो थोड्या वेळानंतर वितळलेला दिसेल आपल्याला लिक्विड स्टेट मध्ये, या त्याचं काय होईल? रूपांतर होईल. आता प्रश्न निर्माण होतो, आपण त्याला टेम्परेचर दिलं नाही किंवा या ठिकाणी रूमचं आपण ज्या टेबलावर बीकर ठेवलं होतं त्या ठिकाणी टेम्परेचर आणि प्रेशर कसं होतं? कॉन्स्टंट होतं. तरी सुद्धा बर्फ वितळतो. याचा अर्थ बर्फ का वितळला असेल तर बर्फ काय करतोय? त्याच्या बाजूच्या वातावरणामधून हीट एनर्जी काय करते? ऍब्सॉर्ब करते. म्हणजे या ठिकाणी ही झाली आपली सिस्टीम आणि या सिस्टीमच्या बाजूचा भाग जो असेल तो काय आला? सराउंडिंग. आता या सिस्टीम मध्ये घडा लागलं काय? की जे काही आपण सॉलिड स्टेट मध्ये या ठिकाणी बर्फ घेतला होता त्याचं रूपांतर वॉटर मॉलिक्यूल सॉलिड स्टेट आर कन्वर्टेड इनटू द लिक्विड स्टेट. त्याचं लिक्विड स्टेट मध्ये रूपांतर होत असताना हीट एनर्जीचं काय आलं? ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि त्यामुळं द आईस इज कन्वर्टेड इनटू द वॉटर मॉलिक्यूल इन अ लिक्विड स्टेट. आणि हे होत असताना मात्र त्या सिस्टीमचा टेम्परेचर कसा राहिला? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट असताना या ठिकाणी ही प्रोसेस काय आली? घडून आली. आता या ठिकाणी बघा की जेव्हा मी बर्फ घेतला होता तेव्हा त्याचं हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळं
त्या बर्फाचं रूपांतर कशात झालं, लिक्विड मध्ये. आता लिक्विड मध्ये झाल्याच्या नंतर दोघांचं जर व्हॉल्यूम चेक केलं आपण, तर इनिशियल स्टेटचा व्हॉल्यूम जर V1 घेतला आणि फायनल स्टेटचा व्हॉल्यूम जर आपण V2 घेतला, तर दोघांचा व्हॉल्यूम सारखा राहणार नाही. म्हणजे वन स्टेट व्हॉल्यूम इज कन्वर्टेड इनटू द अनदर स्टेट. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम आर द चेंजेस. व्हॉल्यूम चेंज झालं तर आपण मागच्या क्लासमध्येच बघितलं होतं की 4 क्वांटिटी पैकी जर एक जरी क्वांटिटी बदलली तर त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहत नाही, तो का होतो, चेंज होतो. म्हणजेच या ठिकाणी हीटचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळं सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहणार नाही. फर्स्ट स्टेट इज कन्वर्टेड इनटू द सेकंड स्टेट, की स्टेट नंबर फर्स्ट इज कन्वर्टेड इनटू द स्टेट नंबर सेकंड, की एका स्टेटचं रूपांतर कशा झालं, दुसऱ्या स्टेट मध्ये झालं. आणि हे होत असताना त्या सिस्टीमचा टेम्परेचर मात्र काय राहिला, कॉन्स्टंट राहिला. आणि जेव्हा असं घडतं तेव्हा त्या प्रोसेसला आपण म्हणतोय आयसोथर्मल प्रोसेस, की या अशा प्रोसेसला काय म्हणायचं, आयसोथर्मल प्रोसेस. की इट इज अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ एनर्जी, की एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना त्या सिस्टीमचा टेम्परेचर कसा राहिला, कॉन्स्टंट. तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणायचंय, आयसोथर्मल प्रोसेस. आणि नेहमी लक्षात ठेवायचंय की जेव्हा ही आयसोथर्मल प्रोसेस घडते तेव्हा त्या सिस्टीमचा टेम्परेचर काय राहतोय, कॉन्स्टंट. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी, ज्याला आपण कॅपिटल यू या अक्षराद्वारे रिप्रेझेंट करते, यांच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपल्याला डीपली अभ्यास करायचा पुढच्या क्लासमध्ये. तर इंटरनल एनर्जी of system are also remain the constant when the isothermal process are the take place. म्हणजे internal energy constant, therefore we can say that the change in internal energy सुद्धा स्टेट फंक्शन आहे, की जे इनिशियल आणि फायनल स्टेट वरच डिपेंड असते. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर द आयसोथर्मल प्रोसेस आर ऑलवेज इक्वल टू द 0. की या ठिकाणी कोणत्याही आयसोथर्मल प्रोसेसची चेंज इन इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू नेहमी किती असते, 0 असते. आणि अशा टाइपची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, आयसोथर्मल प्रोसेस. की आपण टाइप ऑफ प्रोसेसच्या कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघतोय. टाइप ऑफ प्रोसेसच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण पहिला टाइप अभ्यास केला, आयसोथर्मल प्रोसेस. की आयसोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय, अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी. की एनर्जीचं काय व्हायला, ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलं. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्याला दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर एका स्टेटचं काय व्हायला, दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर व्हायला लागलं. आणि एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना त्या सिस्टीमचा जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहिला तर त्या प्रोसेसला म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. आता या ठिकाणी बघा, आपण सिस्टीमचा अभ्यास करत असताना त्यांच्या 4 क्वांटिटीचा सेट घेतला होता. 4 क्वांटिटी कोणकोणत्या आहे, नंबर ऑफ मोल्स, इन व्हेरिएबल क्वांटिटीज आहे. नंतर व्हेरिएबल क्वांटिटीज कोणकोणत्या आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. मग या 4 क्वांटिटी पैकी जर टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट आणि बाकीच्या क्वांटिटी काय आल्या, चेंज झाल्या आणि एका स्टेटचं काय आलं, दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर झालं, तर तेव्हा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, आयसोथर्मल प्रोसेस. आणि आता दुसरी प्रोसेसच्या संदर्भात आपण माहिती बघूया. तर दुसरी प्रोसेस आहे आयसोबॅरिक प्रोसेस. की आयसोबॅरिक प्रोसेस कशाला म्हणायचं, इट इज अ प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी, then that process is known as the isobaric process. की आयसोबेरिक प्रोसेस कशाला म्हटलं आपण, की इट इज अ प्रोसेस इन विच pressure of a system remain the constant throughout the
ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, की एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना त्या सिस्टीमचा प्रेशर कसा असेल, कॉन्स्टंट. आणि जर प्रेशर कॉन्स्टंट असेल आणि या ठिकाणी एनर्जीचं काय वाढलं, ट्रान्सफॉर्मेशन, की प्रेशर कॉन्स्टंट असताना एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं तर तेव्हा त्या ठिकाणी जी प्रोसेस घडली त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, आयसोबेरिक प्रोसेस. की इट इज अ प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर की एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना, म्हणजे ट्रान्झिशन ऑफ वन स्टेट टू द अनदर स्टेट, then the pressure of system remain the constant, then that type of process is known as the isobaric process. आणि प्रेशर याला आपण स्टेट फंक्शन म्हटलं, डिपेंड अपॉन द इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. आणि जर प्रेशर कॉन्स्टंट असला तर त्या ठिकाणी आपण काय म्हणणार, मग चेंज इन अ प्रेशर आर इक्वल टू द 0. की जेव्हा आयसोबेरिक प्रोसेस घडते तेव्हा त्या ठिकाणी चेंज इन अ प्रेशरची व्हॅल्यू नेहमी किती राहते, 0 राहते फॉर द आयसोबेरिक प्रोसेस. दोन प्रोसेस कळाल्या, दोन प्रोसेस कोणकोणत्या आपण अभ्यास केल्या. एक आयसोथर्मल प्रोसेस, टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, टेम्परेचर कॉन्स्टंट, देयरफॉर द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम रिमेन द constant, therefore the change in internal energy are always equal to the 0 for which type of process, isothermal process. तर दुसरी कोणती प्रोसेस आपण अभ्यास केली, आयसोबेरिक प्रोसेस, in which pressure of system remain the constant, therefore the change in a pressure are equal to the 0, then that process is known as the isobaric process. Okay, दोन प्रोसेस कळाल्या. आता आपण दोन प्रोसेसच्या संदर्भात माहिती बघितली, एक आयसोथर्मल प्रोसेस आणि दुसरी कोणती, आयसोबेरिक प्रोसेस. आता या ठिकाणी बघा, स्टेट ऑफ सिस्टीम मध्ये नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर घेतलं आपण. आता यांना आता इनव्हेरिएबल क्वांटिटीज म्हणतो आपण. तर व्हेरिएबल क्वांटिटीज कोणकोणत्या आहे, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, म्हणजे एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना या ठिकाणी त्या सिस्टीमचं जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं आणि तेव्हा प्रोसेस घडून आली तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, आयसोथर्मल प्रोसेस. किंवा जर एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना त्या सिस्टीमचा प्रेशर कॉन्स्टंट राहिला तर तेव्हा जी प्रोसेस घडेल त्या प्रोसेसला काय म्हणायचंय, आयसोबेरिक प्रोसेस. आता या ठिकाणी बघा, यांना तर आपण इनव्हेरिएबल म्हटलंय, पण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ह्या कोणत्या क्वांटिटीज आहे, तर व्हेरिएबल क्वांटिटीज आहे. मग या ठिकाणी टेम्परेचर आणि प्रेशर आपण अभ्यास केला, आता राहिलं काय, व्हॉल्यूम. म्हणजेच एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम जर कॉन्स्टंट राहिला आणि तेव्हा जी प्रोसेस घडला त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, आयसोकोरिक प्रोसेस. It is a process in which volume of a system remain the constant throughout the transformation of energy. म्हणजेच या ठिकाणी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना या ठिकाणी या सिस्टीमचा व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना एनर्जीचं काय व्हायला लागलं, ट्रान्सफॉर्मेशन, एक तर सराउंडिंग कडून सिस्टीम कडे किंवा सिस्टीम कडून सराउंडिंग कडे. आणि हे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन आलं तर सिस्टीम कॉन्स्टंट राहणार नाही. आपण या ठिकाणी याच्या पूर्वी म्हटले की जेव्हा जेव्हा एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन घडून येईल तेव्हा सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहणार नाही, तो काय होणार, चेंज होणार. एका स्टेटचं काय होणार, दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर होणार. जेव्हा चेंजेस घडून येतील सिस्टीम मध्ये, फिजिकल किंवा केमिकल चेंजेस घडून येतील तेव्हा ते चेंजेस घडल्यामुळं सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहणार नाही, तो काय होणार,
एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होणार आणि एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये जे व्हायला लागलं ट्रान्झिशन ऑफ वन इक्विलिब्रियम स्टेट टू द अनदर स्टेट देन दॅट इज द नोन ॲज द प्रोसेस. त्यालाच तर आपण काय म्हटलंय प्रोसेस म्हटलं. आणि हे प्रोसेस कोणकोणत्या पद्धतीने घडतात यांच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण अभ्यास करतोय की एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं आयसोथर्मल. एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना प्रेशर कॉन्स्टंट राहिलं आयसोबेरिक. आणि एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला तर त्याला काय म्हणायचं आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे चेंज इन अ व्हॉल्यूम इज ऑलवेज इक्वल टू द झिरो फॉर द आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजे या ठिकाणी बघा स्टेट त्याच्या 3 क्वांटिटीज घेतल्या आपण 4 क्वांटिटीज असतात स्टेटमध्ये पण यांना तर नंबर ऑफ मोल्सला आपण इन व्हेरिएबल क्वांटिटी म्हणतोय. आणि व्हेरिएबल क्वांटिटी कोणकोणत्या आहे प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. या 3 क्वांटिटी पैकी जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहिला तर त्याला काय म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. प्रेशर कॉन्स्टंट असेल आणि एका स्टेटचं काय व्हायला लागलं दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर व्हायला लागलं तर त्याला काय म्हणायचं आयसोबेरिक प्रोसेस. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला आणि एका स्टेटचं रूपांतर काय झालं दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर झालं. एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये काय होणार एनर्जीचं काय आलं ट्रान्सफॉर्मेशन. आणि ड्यू टू द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी वन इक्विलिब्रियम स्टेट इज कन्वर्टेड इनटू द अनदर इक्विलिब्रियम स्टेट. की एका स्टेटचं काय होईल दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर होईल. आणि हे होत असताना त्या सिस्टीमचा जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला तर तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणायचंय आयसोकोरिक प्रोसेस. आता या 3 प्रोसेसच्या व्यतिरिक्त चौथी प्रोसेस आहे ॲडॅबॅटिक प्रोसेस. आणि आता आपण चौथ्या प्रोसेसच्या संदर्भात माहिती बघूया. चौथी प्रोसेस आहे ॲडॅबॅटिक प्रोसेस. सर्वात प्रथम ॲडॅबॅटिक प्रोसेस कशाला म्हणायचं अ प्रोसेस which does not exchange heat energy between the system and surrounding then that process is known as the adiabatic process. आतापर्यंत आपण अभ्यास केला की सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे एनर्जीचं काय होतं ट्रान्सफॉर्मेशन. आणि एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळं एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये काय होतं रूपांतर होतं. म्हणजे वन फॉर्म ऑफ स्टेट इज कन्वर्टेड इनटू द अनदर स्टेट व्हाय द स्टेट वन स्टेट इज कन्वर्टेड इनटू द अनदर स्टेट ड्यू टू द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. की सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये एनर्जीचं काय आलं ट्रान्सफॉर्मेशन झालं त्यामुळं एका स्टेटचं काय आलं दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर झालं. आता ही एनर्जी एक तर हीटच्या स्वरूपात किंवा वर्कच्या स्वरूपात काय होतं ट्रान्सफॉर्मेशन होतं. आता अशी एक प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशनच होत नाही तरी सुद्धा त्या सिस्टीमचा स्टेट काय होतो चेंज होतो. आणि जेव्हा असं घडेल तेव्हा त्या सिस्टीमला आपण त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय ॲडॅबॅटिक प्रोसेस. म्हणजे ॲडॅबॅटिक प्रोसेस कशाला म्हणायचंय की इट इज अ प्रोसेस इन विच डज नॉट एक्सचेंज हीट एनर्जी. इट इज अ प्रोसेस विच डज नॉट एक्सचेंज हीट एनर्जी बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. की सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही तेव्हा जी प्रोसेस घडते त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो ॲडॅबॅटिक प्रोसेस. आता या ठिकाणी बघा की हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही तरी सुद्धा एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये कसं रूपांतर झालं किंवा या ठिकाणी एनर्जीचं मी ट्रान्सफॉर्मेशन होत नाही म्हटलं तरी सुद्धा प्रोसेस घडून आली असं म्हटलं म्हणून त्याला आपण ॲडॅबॅटिक प्रोसेस म्हटलं. असं का घडतं तर या ठिकाणी बघा की आपण एक बीकर घेऊया आणि त्या बीकरमध्ये या ठिकाणी गरम पाणी घेतलं म्हणजेच या ठिकाणी आपण हॉट वॉटर या ठिकाणी एका बीकर मध्ये ठेवलेलं आहे आणि ते बीकर आपण टेबलवर ठेवलेले.
आता गरम पाणी आहे आणि ते टेबलवर ठेवलेलं आहे बीकर, थोडा वेळानंतर काय होईल, थंड होईल. आता ते पाणी थंड का झालं, तर त्या बीकर मध्ये प्रेझेंट असणारी हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे हीट आर ट्रान्सफर फ्रॉम सिस्टीम टू द सराउंडिंग, आणि त्यामुळं ते पाणी थंड झालं असं आपण म्हणणार. आणि अशा टाईपच्या सिस्टीमला आपण ओपन सिस्टीम असं म्हटलं. जर त्याच्यावर झाकण ठेवलेलं असेल तर त्याला आपण क्लोज सिस्टीम म्हणणार. पण हेच गरम पाणी जर मी थर्मोस मध्ये ठेवलं तर थर्मोस मध्ये काय होतं की हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. म्हणजेच आपण जे गरम पाणी घेतलं होतं बीकर मध्ये, ते गरम पाणी थर्मोस मध्ये घेतल्याच्या नंतर या ठिकाणी त्या गरम पाण्यामधली हीट एनर्जी सराउंडिंग कडे ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. कारण की ही कोणत्या टाईपची सिस्टीम आहे, तर आपण बघितलं ही या सिस्टीमला आपण काय म्हणतोय, आयसोलेटेड सिस्टीम विच डज नॉट एक्सचेंज हीट एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. की अशी एक सिस्टीम की ज्या सिस्टीम मधून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे एनर्जी आणि त्याच्या सोबत मॅटरचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. की डज नॉट एक्सचेंज एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर, देन दॅट सिस्टीम इज नोन ॲज द आयसोलेटेड सिस्टीम. मग या ठिकाणी बघा, गरम पाणी जे आपण घेतलं होतं त्याला जर आपण थर्मोस मध्ये ठेवलं तर या ठिकाणी गरम पाणी घेतलं म्हणजे या ठिकाणी ते थोड्या वेळानं थंड होतं. म्हणजे त्याच्यातली हीट एनर्जी कुठं ट्रान्सफर होते, सराउंडिंग कडं. हे आपण जर बीकर मध्ये ठेवलं आणि त्याला टेबलवर ठेवल्याच्या नंतर, आता एक्झाम्पल सांगितलंय की गरम पाणी आणि त्याला टेबलवर ठेवलंय, ओपन सिस्टीम घेतलं सपोज, तर ते पाणी गरम पाणी न राहता थोड्या वेळानं काय होतो, थंड होतो. मग थंड काय झालं असं प्रश्न विचारल्यावर तुम्ही काय म्हणसाल की त्या गरम पाणी जे घेतलं होतं त्याच्याकडे जी हीट एनर्जी प्रेझेंट होती ती हीट एनर्जी सिस्टीम कडून कुठं ट्रान्सफर व्हायला, सराउंडिंग कडं. म्हणजे ही कोणती प्रोसेस झाली, एक्झोथर्मिक प्रोसेस. आणि एक्झोथर्मिक प्रोसेस मध्ये या ठिकाणी हीट एनर्जी काय होते, रिलीज होते. म्हणजेच या सिस्टीम मध्ये जो मॅटर आहे त्याची एक्झोथर्मिक प्रोसेस व्हायला लागली, म्हणून सिस्टीम कडून सराउंडिंग कडे हीट एनर्जीचं काय व्हायला लागलं, ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलं. पण जर या ठिकाणी ॲडियाबॅटिक प्रोसेस घडली, म्हणजे थर्मोस मध्ये गरम पाणी ठेवलं आपण, आता प्रोसेस तर कोणती म्हटलंय, एक्झोथर्मिक. म्हणजे या ठिकाणी या गरम पाण्यामधली हीट एनर्जी काय करण्याचा प्रयत्न करेल, लिबरेट होण्याचा प्रयत्न करेल. ती हीट एनर्जी सिस्टीमच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे या सिस्टीम मध्ये जी काही एक्झोथर्मिक प्रोसेस घडायला लागली, त्या एक्झोथर्मिक प्रोसेस मधली हीट एनर्जी सिस्टीमच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. पण सिस्टीम कोणती आहे, आयसोलेटेड. आणि आयसोलेटेड सिस्टीम असल्यामुळं त्या सिस्टीम मधली हीट एनर्जी बाहेर पडणार नाही. आणि या सिस्टीम मधली हीट एनर्जी बाहेर जर पडली नाही तर तीच एनर्जी परत त्या मॅटर कडे येईल. म्हणजेच या ठिकाणी सिस्टीम मधली जी हीट एनर्जी आहे तिचं ट्रान्सफॉर्मेशन न झाल्यामुळं त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय व्हायला सुरुवात होईल, इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. आता या ठिकाणी बघा की हीट एनर्जी जी सिस्टीम मधून सराउंडिंग कडे जायला पाहिजे होती, कारण की या सिस्टीम मध्ये घडणाऱ्या एक्झोथर्मिक प्रोसेस मुळे आणि ती एनर्जी सराउंडिंग कडे ट्रान्सफर न झाल्यामुळं सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय व्हायला सुरुवात होईल, वाढायला सुरुवात होईल. आणि आयसोथर्मल मध्ये आत्ताच आपण अभ्यास केलं, काय अभ्यास केलं की टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, देन द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट. म्हणजे जर आयसोथर्मल प्रोसेस असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा काय राहते, कॉन्स्टंट राहते. मग इथं या ठिकाणी मी काय म्हटलं आता की सिस्टीम मधली एनर्जी सराउंडिंग कडे ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती, पण ती ट्रान्सफर न झाल्यामुळं त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय व्हायला सुरुवात होते, वाढायला सुरुवात होते. आणि इंटरनल एनर्जी वाढली म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर त्या सिस्टीमचं
टेम्परेचर सुद्धा काय व्हायला सुरुवात होईल, इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टीम डज नॉट रिमेन द कॉन्स्टंट. आणि या ठिकाणी सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहिला नाही, तो काय आला, चेंज झाला. सिस्टीमचं टेम्परेचर चेंज झालं म्हणजे स्टेट ऑफ सिस्टीम कॉन्स्टंट राहिला का, तर नाही. एका स्टेटचं काय आलं, दुसऱ्या स्टेट मध्ये रूपांतर झालं. म्हणजे स्टेट म्हणजेच काय म्हटलं होतं आपण, नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या 4 क्वांटिटीचा जो सेट आहे, या 4 क्वांटिटी पैकी जर एक जरी क्वांटिटी बदलली तर त्या सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहणार नाही, तो स्टेट का होईल, चेंज होईल. आणि याला आपण म्हटलं द चेंज ऑफ स्टेट. आता तुम्हाला काय म्हटलंय, internal energy of system does not remain the constant, it will be the increases. And if internal energy of system are the increases, then the temperature of system are also increases. की इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली म्हणजे त्या सिस्टीमचं टेम्परेचर सुद्धा काय आला, इन्क्रीज झाला. जर सिस्टीम मध्ये कोणती प्रोसेस घडली, एक्झोथर्मिक प्रोसेस. म्हणून थर्मोस मध्ये गरम पाणी घ्या किंवा थर्मोस मध्ये गरम चहा जरी ठेवला आपण, चहा थर्मोस मध्ये ठेवल्यानंतर खूप वेळापर्यंत चहा कसा राहतो, गरमच राहतो. तो थंड होतो का, नाही. का थंड होत नाही, कारण की त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होत नाही, तर ती काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे टेम्परेचर सुद्धा काय होतं, इन्क्रीज होतो. म्हणून थर्मोस मध्ये खूप वेळापर्यंत चहा कसा राहतो, गरमच राहतो, तो थंड होत नाही. याच्या ऑपोजिट जर प्रोसेस आपण घेतली, म्हणजे सिस्टीम मध्ये मी गरम चहा किंवा गरम पाणी न घेता त्या सिस्टीम मध्ये आपण बर्फ घेऊया. ओके, मग बर्फ घेतलं तर काय घडेल. आता या ठिकाणी बघा, जर आयसोलेटेड सिस्टीम नसेल आणि ओपन सिस्टीम असेल, तर आता याच्याच पूर्वी आपण एक्झाम्पल अभ्यास केलं की द आईस इज कन्वर्टेड इनटू द वॉटर मॉलिक्यूल इन अ लिक्विड स्टेट. Why? Due to the absorption of the heat energy. बर्फ काय करतो, वातावरणामधली हीट एनर्जीचं काय करते, ऍब्झॉर्प्शन करते. आणि ती ऍब्झॉर्ब केल्यामुळं सिस्टीम मधल्या या ठिकाणी आईसचं रूपांतर त्याच्या लिक्विड स्टेट मध्ये काय होतं, रूपांतर होतं. आता आपण कोणती प्रोसेस अभ्यास करतोय, ऍडियाबॅटिक प्रोसेस. इथं सिस्टीम ओपन नाहीये, तर सिस्टीम कोणत्या टाईपचं घेतलं आपण, आयसोलेटेड सिस्टीम घेतलेला आहे. आयसोलेटेड सिस्टीम घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं का, तर नाही. आणि एनर्जी कोणती, आता बर्फ घेतलाय, त्याला तो वितळायचा असेल तर त्याला काय लागणार आहे, हीट एनर्जी. आणि या बर्फाला जर हीटच मिळाली नाही तर बर्फ वितळेल का, तर नाही. या ठिकाणी ही एक एंडोथर्मिक प्रोसेस व्हायला लागली. आणि एंडोथर्मिक प्रोसेस घडून आणायची असेल म्हणजे ऍब्झॉर्प्शन ऑफ द हीट एनर्जी, म्हणजे बर्फाचे या ठिकाणी एंडोथर्मिक प्रोसेस घडून यायची असेल तर त्याला हीट एनर्जीची आवश्यकता आहे. पण हीटचं ट्रान्सफॉर्मेशनच झालं नाही, तर या आईसचं, या बर्फाचं या ठिकाणी इंटरनल एनर्जी काय व्हायला सुरुवात होईल, डिक्रीज व्हायला सुरुवात होईल. आणि इंटरनल एनर्जी डिक्रीज झालं तर आत्ताच आपण बघितलं की इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली म्हणजे त्या सिस्टीमचा टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार नाही, तर तो काय होईल, डिक्रीज व्हायला सुरुवात होईल. म्हणजे चेंज ऑफ अ टेम्परेचर आर द टेक प्लेस. म्हणजे टेम्परेचर बदलला तर आता सांगितलं की त्या सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहणार नाही, तो स्टेट काय होईल, चेंज होईल. इनिशियल स्टेट इज कन्वर्टेड इनटू द फायनल स्टेट. म्हणजे स्टेट नंबर फर्स्ट is converted into the state number second. One equilibrium state are converted into the another state. आणि एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेट मध्ये होतं त्याला आपण काय म्हणते, प्रोसेस. मग या ठिकाणी एंडोथर्मिक प्रोसेस घडत असताना हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे होतं. कारण की एंडोथर्मिक प्रोसेस मध्ये काय होतं की तो पदार्थ वातावरणामधली हीट एनर्जी काय करतोय, ऍब्झॉर्ब करतोय. पण आयसोलेटेड सिस्टीम असल्यामुळं हीटचं ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही. म्हणजे कोणती प्रोसेस घडली, ऍडियाबॅटिक प्रोसेस, विच डज नॉट एक्सचेंज हीट एनर्जी बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. की सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. आणि हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही, एक्झोथर्मिक असू द्या
किंवा एंडोथर्मिक प्रोसेस असू द्या, कोणतीही प्रोसेस असू द्या, एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक सिस्टीम मध्ये दोन्ही प्रोसेस आपण अभ्यास केले. एक्झोथर्मिक म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं, हीट एनर्जी बाहेर पडायला पाहिजे होती, पण हीटचं ट्रान्सफॉर्मेशन झालं का, तर नाही. आणि किंवा एंडोथर्मिक आता अभ्यास करतोय आपण, तर एंडोथर्मिक मध्ये सुद्धा हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे होतं, सराउंडिंग कडून सिस्टीम कडे हीट एनर्जी ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती, पण हीटचं ट्रान्सफॉर्मेशनच झालं नसल्यामुळं त्या सिस्टीम मधल्या मॅटरची इंटरनल एनर्जी डिक्रीज व्हायला सुरुवात होईल. आणि इंटरनल एनर्जी डिक्रीज झालं म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार नाही, तो सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजे एका स्टेटचं काय आलं, दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर झालं, आणि एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर झालं म्हणजे चेंज ऑफ स्टेट आर द टेक प्लेस. आणि चेंज ऑफ स्टेट झालं, पण हीटचं ट्रान्सफॉर्मेशन झालं का, तर नाही. म्हणजे हीट इज इक्वल टू द झिरो, बट द वन स्टेट इज कन्वर्टेड इनटू द अनदर स्टेट. म्हणजे प्रोसेस झाली, आणि ही प्रोसेस हीटचं ट्रान्सफॉर्मेशन न होता घडून आली, त्यामुळं त्या टाईपच्या प्रोसेसला काय म्हणायचंय, ऍडियाबॅटिक प्रोसेस. की या प्रोसेसला आपण काय म्हणते, ऍडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजे प्रोसेस कळायला लागला आता, प्रोसेस कशाला म्हणतो आपण, की आपण थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करतोय, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचा अभ्यास करतोय. आणि एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना त्या सिस्टीम मध्ये काय होतं, चेंजेस काय होतात, यांचा अभ्यास करण्यासाठी आपण सिस्टीमचा काय घेतला, स्टेट घेतला. जेव्हा ही एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होईल तेव्हा त्या सिस्टीमचा एका स्टेटचं काय होईल, दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर होईल. आणि एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर होत असताना त्या ठिकाणी कंडिशन कोणकोणत्या आहेत, आणि एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये कसं होतं, यांचाच आपण जे अभ्यास करते त्याला आपण काय म्हटलं, टाइप ऑफ प्रोसेस. ओके. आणि त्याच्यासाठी आपण आतापर्यंत 4 प्रोसेसच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास केलाय. ओके. आणि 5वी प्रोसेस रिव्हर्सिबल, त्याचा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपण बघूया आपण काय करतोय. थर्मोडायनामिक्स स्टडी ऑफ सिस्टीम. थर्मोडायनामिक्स मध्ये अभ्यास कशाचा करायचा आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीच्या कन्सेप्टच्या संदर्भात काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, एनर्जी ट्रान्सफर झाली, सिस्टीम मध्ये काय होईल, चेंजेस होईल. त्या चेंजेसचा अभ्यास कशाच्या मदतीने करणार, नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. मग एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर केव्हा होतं, जेव्हा एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, एका स्टेटचं काय होईल, दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर होईल. पण हे रूपांतर होत असताना जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहिला आणि एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर झालं म्हणजे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, तेव्हा त्याला म्हणायचंय आयसोथर्मल प्रोसेस. जर एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना प्रेशर कॉन्स्टंट राहिला आणि स्टेट रूपांतर झालं, स्टेट चेंज झालं, तेव्हा त्याला म्हणायचंय आयसोबेरिक प्रोसेस. म्हणजे प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट. जर टेम्परेचर कॉन्स्टंट, आयसोथर्मल प्रोसेस. प्रेशर कॉन्स्टंट राहिला, आयसोबेरिक प्रोसेस. आणि एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला, तर त्याला काय म्हणायचंय, आयसोकोरिक प्रोसेस. आणि नेहमी लक्षात ठेवायचंय की जर टेम्परेचर कॉन्स्टंट, देन change in internal energy are equal to the zero. If isobaric process are take place, then the change in a pressure are equal to the zero. If isochoric process are take place, change in a volume are equal to the zero. आणि चौथा आपण अभ्यास केलं, adiabatic process does not exchange heat energy between the system and surrounding, then that process is known as the adiabatic process. A process in which temperature of system remain the constant throughout the transformation of energy is known as the isothermal process. And when isothermal process are take place, then the change in internal energy are equal to the zero. दूसरी प्रोसेस isobaric process, a process in which pressure of system remain the constant during the transformation of energy
is known as the isobaric process, and when isobaric process are take place, then the change in a pressure is equal to the zero. Third, isochoric process, a process in which volume of system remain the constant during the transformation of energy, then that process is known as the isochoric process, and in which change in our volume is equal to the zero. And fourth one we have discussed, adiabatic process. It is the process in which does not exchange heat energy between the system and surrounding. कि a process in which does not exchange heat energy, म्हणजे हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. हीटचं ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही तरी सुद्धा एका स्टेटचं काय होतं दुसऱ्या स्टेट मध्ये रूपांतर होतं, तेव्हा जी प्रोसेस घडून येते त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता राहिलं पाचवी प्रोसेस. पाचव्या प्रोसेसच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. थँक्यू.